झी 24 तास एक पाऊल पुढे। कोल्हापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शिंगणापूर पाणी पुरवठा योजनेला अनेक ठिकाणी गळती लागल्यानं अर्ध्या कोल्हापूर शहराला टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय। गळती काढण्याचं काम जरी युद्धपातळीवर सुरू असलं तरी कोल्हापूरकरांना निकृष्ट पाणी पुरवठा योजनेमुळे अशा परिस्थितीला अनेक वेळा सामोरं जावं लागतंय। पण हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी लोकप्रतिनिधी म्हणावा तसा पाठपुरावा करताना दिसत नाहीये। आम्हाला सांगतात की गेल्या 19 वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न सोडवणार आहे म्हणून, पण अजून तरी काही सोडवलेला दिसत नाही आहे प्रश्न। आणि जे काही काम चाललेलं आहे ते वारंवार चाललेलं असतं की बाबा एकदाच काहीतरी मिटवलं गेलं असं काही झालेलं नाही आहे आणि वारंवार हा पाण्याचा प्रश्न आम्हाला त्रासदायक ठरतोय। जवळजवळ 19 वर्षे इथं पाणी नाही। महिन्याच्या 1 तारखेला बरोबर बिल येतंय आणि 30 महिना असला नाही तर पाणी बंद करून टाका। टँकर काय बोंबला इकडे येत नाहीत, नगरसेवक लक्ष देत नाहीत, बिल टायमाला येतात। एका नगरसेवकाने प्रभागातल्या करून उपयोग नाही, त्याच्या घरात रोज 100 बायका येतात। तो एक नगरसेवक 100 बायकांनी पाणी देऊ शकतो काय? माणसं वराडतात नगरसेवकाच्या नावानं। माणसांनी पाणी द्यायला पाहिजे का नको? 20 वर्षात ही पाईपलाईन घालतो मध्यात 4 इंची पाईपलाईन घालून ती पाणी पुरणार आहे? झी 24 तास एक पाऊल पुढे।